मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 9 कामगारांचा जीव गेला, पण त्यांच्या कुटुंबियांना आता किती मदत मिळणार आणि त्यांच्या भविष्यासाठी नेमके कोणते निर्णय घेण्यात आले आहेत? मोशी कचरा डेपो दुर्घटनेत संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला हादरून सोडलेला आहे. कचऱ्याचा प्रचंड ढिगारा प्रशासकीय इमारतीवर कोसळल्यानंतर तब्बल 84 तास बचाव कार्य सुरू होतं आणि अखेर या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आपल्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबियांचे दुःख कोणत्याही आर्थिक मदतीने भरून निघणार नाही हे खरंच आहे. मात्र या कुटुंबांना संकटाच्या काळात आधार मिळावा म्हणून आता आर्थिक मदतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला एकूण 55 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. यामध्ये संबंधित ठेकेदार कंपनीकडून 40 लाख, पिंपरी चिंचवड महापालिकेकडनं 10 लाख आणि राज्य शासनाकडनं 5 लाख रुपयांचा समावेश आहे. याशिवाय मृत कामगाराच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी विशेष प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. संबंधित ठेकेदार कंपनीकडून कुटुंबातील आणखीन एका व्यक्तीला नोकरी देण्याची आणि मृत कामगाराच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची माहिती देण्यात आलेली आहे. यामुळे केवळ तात्पुरती आर्थिक मदत नव्हे तर या कुटुंबाच्या भविष्यासाठी काही आधार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मागण्यांसाठी भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी पुढाकार घेतला असून आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी महापालिका, राज्य शासन आणि संबंधित कंपनीने मिळून आर्थिक नुकसान भरपाई सोबतच रोजगार, घर आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची मागणीही केली आहे. मात्र इथे एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही कायम आहे. मदत मिळाली, मग ही दुर्घटना नेमकी घडली कशी? मोशी डेपोमध्ये कचऱ्याचा मोठा साठा, त्याचा वाढलेला भार आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आधीपासूनच प्रश्न उपस्थित होत होते. दुर्घटनेनंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागातील मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात फक्त नुकसान भरपाई देऊन विषय संपता कामा नये. दुर्घटनेला नेमकी कोणती कारणं कारणीभूत ठरली? सुरक्षेच्या नियमांचं पालन झालं होतं का? संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराची जबाबदारी काय होती? आणि भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी कोणते ठोस पाऊल घेतले जाणार आहेत? या प्रश्नांची उत्तरं जनतेसमोर येणं गरजेचं आहे. महापालिका आयुक्तांनीही मोशी दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक विकेंद्रित करण्याची गरज व्यक्त केली आहे. 9 कामगारांचा मृत्यू ही केवळ एक दुर्घटना नाही, त्या 9 कुटुंबियांच्या आयुष्याला बसलेला हा कायमचा धक्का आहे. त्यामुळे 55 लाखांची मदत, नोकरी आणि शिक्षणाची जबाबदारी हा दिलासा ठरू शकतो. पण या दुर्घटनेची पारदर्शक चौकशी आणि भविष्यात कामगारांच्या सुरक्षतेची हमी मिळणं हे या कुटुंबांना खरी न्यायाची भावना देऊ शकते. मोशी दुर्घटनेतील मृत कामगाराच्या कुटुंबियांना जाहीर झालेली मदत पुरेशी आहे का? आणि या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणखीन कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच PCMC मधल्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी PCMC पल्स या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.